अमरावती जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपून काढले। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे 17,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय, तर 547 घरांची पडझडही झाली आहे। अद्याप नुकसानीचे पंचनामे न झाल्याने शेतकरी चिंतेत सापडलाय। अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना सरकारने मदतीचा हात द्यावा अशी मागणी बळीराजाकडून केली जाते। मी आहे सध्या चांदूर बाजार तालुक्यात। आपण जर शेतीमध्ये बघितलं तर अक्षरशः जे गहू सोंगून ठेवलेलं होतं ते पूर्ण ओलं झालेलं आहे। गारपीट आणि अवकाळी पावसामुळे पूर्ण नेस्ताबुंद झालेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत जस्सापूरचे, यांच्या हातात जर हे गहू बघितलं आपण तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल लोकांच्या। हे असे दृश्य पाहायला अक्षरशः तोंडाशी आलेला घास हिरावल। काय सांगाल, काय परिस्थिती आहे सध्या तुमच्या गावामध्ये शेतीची? ऑल महाराष्ट्रात मतलब अमरावती जिल्हा आणि ऑल महाराष्ट्रात जे आता अवकाळी पावसानं धुमाकूळ घातलेला आहे आणि ह्या धुमाकूळामुळे काय नुकसान झालं आहे। इकडे निवडणुकीचं धुमाकूळ आहे आणि इकडे शेतकऱ्यावर जो असानी संकट आलेला, ज्या संकटामुळे शेतकऱ्याचं पूर्ण कंबरलं मोडलेलं आहे। याच्यात जे गहू पीक आहे, कांदा आहे, ज्या संत्रा आहे, ज्या शेती करताना शेतकऱ्यानं 3 महिने अहोरात्र मेहनत केली आहे। रात्रीचे 12 वाजता लाईन येऊन पाणी दिलेलं आहे। आज ते पीक हातातून गेलेला, हा दाना याच्यातला पूर्ण सडलेला आहे, जसा चिक भर फुटतो अशासारखा दाना झालेला आहे। आणि एका इकडे निवडणूक चालू असताना हा राजकीय नेते, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्ष हे निवडणुकीच्या याच्यात शेतकऱ्यावर यावेळेला कोणाचं लक्ष आहे हा एक म्हणजे शेतकऱ्याला आम्हाला चिंतेचा विषय झालेला आहे। मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू, त्या विभागाचे आमदार बच्चूभाऊ कडू हे सकाळी 6 वाजता बांधावर जेव्हा शेतकरी आपले विचार करत होता, थुगापासून तर चांदूर बाजार एरियात आणि अचलपूरमध्ये त्यांनी दौरा केला आणि पाहणी केली। त्यांनी आदेश दिले, परंतु पंचनामे कधी होईल आणि यांना मदत कधी मिळेल हा विचार पडलेला आहे। हातातला आलेला घास हिरावून जातो, त्यामुळे शेतकरी नेहमी संकटात सापडतो। त्यामुळे अशावेळी सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावे अशी मागणी शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।